नमस्कार, मी अमीर कदरे. तुम्ही पाहता न्यूज आणि लोकमत आणि बुलेटिनमध्ये घेऊया बातम्यांचा वेगवान आढावा. जालन्याच्या पारत भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. अवकाळी पावसामुळे मका पिकाचं नुकसान झालेलं आहे. यामुळे शेतकरी आर्थिक चिंतेत सापडलाय. सिंधुदुर्गच्या दोडामार्ग तालुक्यातील तिलारी धरणातील पाणीसाठा 100% पोहोचला. यामुळे प्रशासनाने तिलारी नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. बुलढाण्याच्या अनेक गावांमध्ये पावसानं कहर केलाय. शेतकऱ्यांनी काढून ठेवलेला मका पावसात भिजलाय, तर सोयाबीन मातीमोल झालेला आहे. शेतकऱ्यांना तातडीची मदत जाहीर करा अशी मागणी केली जाते. जळगावच्या बोदवड जामनेर तालुक्यामध्ये जोरदार पाऊस कोसळलाय. शेतामध्ये पाणी शिरल्यामुळे मका ज्वारीला मोठा फटका बसलेला आहे. अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरलंय. जळगावच्या बोदवडमध्ये एकनाथ खडसेंनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळेला त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. दरम्यान शेतकऱ्यांना 20,000 रुपये रक्कम मदत देण्याची मागणी करण्यात आली आहे. गोंदिया जिल्ह्यात इंद्रनील नाईक यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. धान पिकाचं अतोनात नुकसान झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. दरम्यान शेतकऱ्यांच्या सर्व समस्या शासनापर्यंत पोहोचवण्याचं आश्वासन नाईकांनी दिलं आहे. नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी समृद्धी महामार्गाचं काम रोखलेलं आहे. महामार्गासाठी जमीन दिल्यात. 12 गावातील शेतकऱ्यांनी जमिनीचं मूल्यांकन करून सानुग्रह अनुदान पद्धतीने मोबदला मिळावा आणि राहिलेले 12% व्याज मिळावं यासह विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी महामार्गाचं काम थांबवलं आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी अमरावतीमधील तळेगाव दशासर या ठिकाणी काँग्रेसने रास्ता रोको आंदोलन केलंय. काँग्रेस कार्यकर्त्यांनी नागपूर संभाजीनगर महामार्ग अडवत कर्जमाफी जाहीर करण्याची मागणी केली. त्यामुळे महामार्ग वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या. अहिल्यानगरच्या कोल्हार घोटी मार्गावरती शेतकऱ्यांनी अजित पवारांच्या वक्तव्याविरोधात रास्ता रोको आंदोलन केलंय. यामुळे 1.5 तास वाहतूक विस्कळीत झाली. पुणे पालिकेच्या विरोधात नागरिक आक्रमक झालेले आहेत. कामं होत नसल्यामुळे थेट मुळामुठा नदीपात्रात उतरत नागरिकांनी आंदोलन केलंय. महापालिकेच्या विरोधात स्थानिक नागरिकांनी घोषणाबाजी केली. नाशिकमध्ये आदिवासी विभागाच्या वतीने राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. यावेळेला मोठ्या संख्येने राज्यभरातून स्पर्धकांनी यात सहभाग घेतलाय. दरम्यान लीना बनसोड या अचानक यांनी भेट देत स्पर्धकांसोबत रांगेत उभं राहून त्यांनी जेवण घेतलंय. बुलढाण्यातील जगप्रसिद्ध लोणार सरोवर मृत मासे आढळून आलेले आहेत. लोणार सरोवरात मोठ्या प्रमाणात सांडपाण्याचा विसर्ग होत असल्यामुळे जैवविविधता धोक्यात आली आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी शनिवारी संध्याकाळी फलटणमध्ये आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरच्या कुटुंबियांची बीडमधील वडवणी या ठिकाणी घरी जात सांत्वनपर भेट घेतली. यावेळेला जरांगेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे OSD, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याशी फोनवरून संवाद साधला. लासलगाव बाजार समितीमध्ये सुमारे 800 कोटींहून अधिकची उलाढाल झालेली आहे. बाजार समितीला 21 कोटींपेक्षा जास्त उत्पन्न प्राप्त झालंय. सचिव नरेंद्र वाढवणे यांनी बाजार समितीच्या वार्षिक सभेत ही माहिती दिली आहे. भंडाऱ्याचे पालकमंत्री पंकज भोयर यांनी पावसामुळे शेतीचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बांधावरती जात पाहणी केली. यावेळेला तातडीने पंचनामे पूर्ण करण्याचे आदेश पालकमंत्री भोयर यांनी प्रशासनाला दिले. अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रवरानगरमध्ये बिबट्याचा मुक्त संचार पाहायला मिळतोय. गणेश थेटे यांच्या वस्तीवरती बिबट्याने कुत्र्यावरती हल्ला करत त्याची शिकार केल्याची घटना CCTVत कैद झाली. आळंदीत माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्याची जोरदार तयारी करण्यात येते. यंदा हा सोहळा 12 ते 20 नोव्हेंबर दरम्यान पार पडणार आहे. आळंदी नगर परिषद आणि आळंदी देवस्थानच्या वतीने बैठक घेत यात्रेदरम्यान भाविकांना आवश्यक सोयी सुविधा पुरवण्यावरती चर्चा करण्यात आली. कार्तिकी एकादशीच्या पावन पर्वानिमित्ताने गोंदिया शहर आणि ग्रामीण परिसरामध्ये तुळशी विवाह सोहळ्यासाठी उत्साहपूर्ण वातावरण पाहायला मिळत आहे. तुळशी विवाहासाठी बाजारपेठेमध्ये ऊस खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली आहे. नंदुरबार जिल्ह्यातील हळदाणी ग्रामपंचायतचं विभाजन करत ढोरपाडात सुद्धा ग्रामपंचायत कार्यालयाची मागणी नागरिकांनी केलेली आहे. मागणी पूर्ण न केल्यास आगामी निवडणुकीवरती बहिष्कार घालण्याचा इशारा दिला आहे. कोकणात सीगल पक्षाचं आगमन झालेलं आहे. आकाशामध्ये पांढऱ्या पंखांचे थवे उमटत आहेत. थंडीची चाहूल लागताच पक्ष्यांचं आगमन झालंय. नंदुरबार जिल्ह्यामध्ये आदिवासी कोकणी समाजाचा पारंपरिक डोंगरदेव उत्साह हा बघायला मिळतोय. याला मोठ्या संख्येने नागरिकांनी यामध्ये सहभाग घेतलाय. सकाळपासूनच गावोगावातून ढोल ताशांचा निनाद बघायला मिळतोय.
रत्नागिरीच्या हर्णे राजवाडीमध्ये एका वृद्ध व्यक्तीने गळफास घेत जीवन संपवलं. 40 लाखांच्या व्यवहारातून दोघांवरती मानसिक छळ केल्याचा आरोप करण्यात आलाय. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. जळगाव जिल्हा बँक नोकर भरती ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. शासनाने नवा आदेश काढल्यामुळे संचालकांच्या मनमानीला आळा बसणार आहे. स्थानिक उमेदवारांसाठी 70% जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. आणि आताची महत्वाची बातमी आणि महत्वाची दृश्य आपण बघतो. इस्रोच्या बाहुबली उपग्रहाचं प्रक्षेपण सध्या करण्यात येत आहे. पिछली बार हमने इसे चंद्रयान 3 पर देखा था और अब हम देख रहे हैं LVM बाहुबली या उपग्रहाचं थेट प्रक्षेपण सध्या आपण बघतोय. Clear Sriharikota sky and the LVM-3 silhouette. Thrill and satisfaction together at the countenance of the witnessing ISRO scientists. Sharp to engine main auto. दोनों स्टेप ऑन बूस्टर्स S200 बूस्टर्स सामान्य निष्पादन करते हुए अपने उद्दिष्ट कक्षा की ओर बढ़ रहे हैं. यान को उद्दिष्ट कक्षा की ओर ले जाते हुए The Shah's tracking station continue to track the trajectory. First stage performance normal. प्रथम चरण का कुल कार्यकाल 126 सेकंड का होगा. तत्पश्चात S200 बूस्टर शांत हो जाएंगे और उन्हें यान से पृथक कर दिया जाएगा. इस कड़ी में अगला चरण L110 चलन है. L110 engine started. जी हाँ, इसकी पुष्टि उद्धव ठाकरेंनी आज शिवसेना भवनामध्ये विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख आणि आमदारांची बैठक घेतली. 6 तारखेला प्रसिद्ध होणाऱ्या मतदारांवरती बारकाईने लक्ष ठेवण्याचे आदेश उद्धव ठाकरेंनी यावेळेला दिले. जळगावच्या पाचोरा इकडे शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांनी माहितीवरती टीका केली आहे. त्यांचीच री ओढत गुलाबराव पाटलांनी सुद्धा भाजपला घरचा आहेर दिलाय. भाजपमध्ये पाईप चोरीवाले एकत्र येत असून त्यांच्याकडे मशीन असल्याची टीका गुलाबराव पाटलांनी केली. हिंगोलीच्या सेनगाव शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आढावा बैठक पार पडली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांनी उमेदवारीबाबत चर्चा केली. काँग्रेस नेते सत्यजित तांबे भाजपामध्ये पक्षप्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा आहे. सत्यजित तांबे स्वतंत्र आहेत, ते त्यांचा निर्णय घेऊ शकतात. भाजप प्रवेशाच्या चर्चांवरती बाळासाहेब थोरातांनी हे वक्तव्य केलं आहे. महायुतीमध्ये कमी लेखलं जात असेल तर स्वबळाची आपली ताकद दाखवून देणार असल्याचं वक्तव्य शंभूराज देसाईंनी केलंय. तर शिवसैनिकांना त्रास दिला तर तो त्रास सहन करणार नाही असंही ते म्हणाले. माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महानगरपालिका निवडणुकीच्या संभाव्य तारखा जाहीर करत कार्यकर्त्यांना लगेच कामाला लागण्याच्या सूचना दिल्यात. 5 नोव्हेंबरला निवडणुका जाहीर होऊन 30 जानेवारीला सर्व निवडणुका पूर्ण होतील असंही दिलीप वळसे पाटील म्हणाले. दिलीप वळसे पाटलांनी अंदाज व्यक्त केला असेल. निवडणुकीच्या तारखा सांगण्यावरून बावनकुळेंनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे. निवडणूक जाहीर करण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला असल्याचं ते म्हणाले. चंद्रपूरमध्ये भाजप आमदार सुधीर मुनगंटीवारांनी एका कार्यक्रमात तल्लीन होत भजन गायलेलं आहे. मंत्रिमंडळात स्थान न मिळालेल्या मुनगंटीवारांनी उघडदार देवा आता हे भजन गायले. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. जालन्यातील खासदार कल्याण काळेंचं कार्यक्रम उधळून लावण्याचं वक्तव्य कैलास गोरंट्याल यांनी केलेलं आहे. कल्याण काळेंनी गायी कापणाऱ्यांचं समर्थन केल्याचा निषेध नोंदवत त्यांनी कार्यकर्त्यांना आदेश दिले. जालन्यातील स्वातंत्र्यवीर सावरकर चौकात काँग्रेसचे खासदार कल्याण काळेंच्या पुतळ्याला जोडे मारत आंदोलन करण्यात आलेलं आहे. गायी कत्तलीच्या व्हायरल व्हिडिओवरती खासदार काळेंनी केलेल्या वक्तव्याविरोधात हिंदुत्ववादी संघटनांनी काळेंचा निषेध केला आहे. मुंबईत काल मविया आणि मनसेच्या सत्याचा मोर्चा परवानगी नसताना
काढणं हा आयोजकांना भोवलेला आहे. मोर्चाच्या आयोजकांवरती मुंबई पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आलाय. प्रतिबंधात्मक आदेशांचं उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आलाय. या राज्याच्या निवडणुकीत 30% मतं मिळवून भाजप सत्तेत येईल. बिहारमध्ये मतचोरीचा फटका बसणार असा दावा शरद पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकर यांनी केलाय. भाजपाचे उमेदवार 10,000 मतांच्या फरकानं निवडून येतील असंही जानकर म्हणाले. एक व्यक्ती 5-5 वेळा मतदान करतो अशी परिस्थिती असल्याचा आरोप आमदार संजय गायकवाड यांनी केलेला आहे. तर निवडणूक आयोग ही नावं का काढत नाही असंही त्यांनी विचारलंय. पराभव दिसत असल्यामुळे विरोधकांकडून नकारात्मकता पसरवण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे असं वक्तव्य करत मंत्री दादा भुसेंनी कालच्या मोर्चावरती जोरदार टीका केली आहे. उद्धव ठाकरे 5 नोव्हेंबर ते 8 नोव्हेंबर या काळामध्ये धाराशिवसह मराठवाड्याचा दौरा करतायत. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागात जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. नगर मनमाड महामार्गाच्या रखडलेल्या कामावरून सुजय विखेंनी निलेश लंकेंवरती टीका केली आहे. ज्यांनी या रस्त्यासाठी उपोषण केलं त्यावरती मतं मिळवली त्यांनी त्याचं योग्य काय ते उत्तर द्यायला हवं असं म्हणत विखेंनी लंकेंवरती निशाणा साधला आहे. जैन बोर्डिंग पुन्हा सुरू होणार आहे. जैन बोर्डिंग जमिनीचा व्यवहार रद्द झाल्यानंतर उद्यापासून जैन बोर्डिंग पुन्हा एकदा सुरू केलं जात आहे. त्यामुळे इथल्या विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय टळणार आहे. आदिवासी विकास महामंडळाच्या संचालकपदी आमदार केवलराम काळे यांची बिनविरोध निवड झाली आहे. केवलराम काळे चौथ्यांदा संचालक पदाचा कारभार सांभाळतात. दरम्यान त्यांचं जोरदार अभिनंदन करण्यात आलंय. बुलढाण्यातील नगराध्यक्ष राहिलेल्या व्यक्तीचं नाव मतदार यादीमध्ये 4 वेळा असल्याचं समोर आलंय. प्रभाग 2 मध्ये 3 वेळा तर प्रभाग 3 मध्ये 1 वेळा नाव आहे. धुळ्याच्या पळनेर नगरपंचायतीसाठी होऊ घातलेल्या पहिल्या निवडणुकीसाठी शिवसेनेचे मोर्चे बांधणीला सुरुवात झालेली आहे. दादा भुसेंच्या नेतृत्वात मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं. पदाधिकाऱ्यांना यावेळेला मार्गदर्शन करण्यात आलं आहे. 11 नोव्हेंबरला महापालिका निवडणुकीच्या रणसंग्रामाची पहिली घंटा वाजणार आहे. त्यामुळे गेल्या 3.5 वर्षांपासून रखडलेल्या पालिका निवडणुकीला आता वेग येतोय. कोंढवा हत्या प्रकरणातील आरोपींना 7 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. अरबाज पटेल, अमन शेख आणि मयूर वाघमारे या 3ही आरोपींना 5 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली. पुण्यातील कोंढवा हत्या प्रकरणात अंधेकर टोळीचा संबंध असल्याचं पोलीस आयुक्तांनी म्हटलेलं आहे. या प्रकरणात 9 आरोपी निष्पन्न झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे. सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी शनी शिंगणापूर इकडे दर्शनासाठी आकारण्यात येणारं शुल्क बंद करण्याची मागणी केलेली आहे. सर्वांना समान दर्शनाची संधी द्यावी अन्यथा आंदोलन छेडणार असा इशाराही दिलाय. जळगावमध्ये कार्तिकी एकादशी निमित्ताने रथोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. यावेळेला मोठ्या संख्येने भाविकांनी रथोत्सवात सहभाग घेतलेला आहे. दरम्यान जोरदार जयघोष देखील करण्यात आला आहे. कार्तिकी एकादशी निमित्ताने बुलढाण्यातील शेगाव या ठिकाणी गजानन महाराज मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झालेली आहे. शनिवार आणि रविवार दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे संतनगरी शेगाव हाऊसफुल झाली आहे. खालापुरातील सासगावामध्ये एकादशी निमित्ताने भाविकांनी विठुरायाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. रायगड जिल्ह्याच्या विविध ठिकाणाहून दिंड्या सासगावामध्ये येत आहेत. रुक्मिणी मातेची विधिवत पूजा देखील करण्यात येते. देहूनगरी विठ्ठलमय झाली आहे. पंढरपूरच्या एकादशीप्रमाणेच देहूत सुद्धा वैष्णवांची अप्रतिम मांदियाळी अनुभवायला मिळाली. सर्वत्र ज्ञानोबा तुकारामांचा जयघोष बघायला मिळतोय. जळगावात कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने विठ्ठल मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाली आहे. गरताड या ठिकाणी विठ्ठल मंदिरात विठुरायाच्या आरतीचा मान गावातील भगवान पाटील आणि संजूबाई पाटील या दाम्पत्याला देण्यात आला आहे. साईबाबांच्या शिर्डीत कार्तिकी एकादशीचा उत्साह पाहायला मिळतोय. साई समाधीवरती विठ्ठलाची प्रतिमा ठेवण्यात आलेली आहे. साई मूर्तीला सुवर्ण आभूषणांसह तुळशीपत्रांची माळ परिधान करण्यात आली आहे. रायगडमध्ये कार्तिकी एकादशी निमित्ताने पालखी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं. यावेळेला मंदिराभोवताली कोस प्रदक्षिणा भाविकांचं आकर्षण ठरते. चेन स्नॅचिंग करणाऱ्या सराईत इराणी गुन्हेगाराला कल्याण पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. अर्धा किलोमीटर पाठलाग करत पोलिसांनी फिल्मी स्टाईलने या आरोपीला पकडलेला आहे. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय. साताऱ्यातील मलकापूर शहरामध्ये किरकोळ कारणावरून एकाला धारदार शस्त्रानं भोसकलेला आहे. 2 मित्रांमधील किरकोळ भांडणातून हत्या झालेली असून सुदर्शन चोरगे या 26 वर्षीय युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान संशयित आरोपी आदित्य देसाईला पोलिसांनी ईश्वरपुरातून ताब्यात घेतलाय. रोहित दर्याकडे लोकांना बंदी कसं बनवायचं याचा त्याने सराव केला होता असा खळबळजनक खुलासा छत्रपती संभाजीनगरमधील किशोर अग्रवाल यांनी केलाय. किशोर अग्रवाल हे घटनेच्या दिवशी सकाळी रोहित आर्यासोबत होते अशी माहिती त्यांनी न्यूज 18 लोकमतला दिली.
नागपूरच्या अवस्थी चौक परिसरातील एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. 2 तरुण गळ्यामध्ये धामण जातीचा साप घेऊन दुचाकी चालवत असल्याचं पाहायला मिळत आहे. पोलिस या 2 तरुणांचा शोध घेत आहेत. गणेश काळे हत्या प्रकरणातील गँगस्टर बंडू अंदेकर आणि कृष्णा अंदेकर यांच्यासह 9 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. टोळी युद्धातूनच गणेश काळेची हत्या झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. पुण्यातील अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आलाय. बंड गार्डन मेट्रो स्थानकाजवळ 4 चाकी मेट्रोच्या पिलरला धडकल्यामुळे दोघांचा जागीच मृत्यू झाला तर 1 जण गंभीर जखमी झालाय. पुणे बेंगळूर महामार्गावरती दुचाकीचा अपघात झाला. शिये फाट्यानजीक कोल्हापूरच्या दिशेने येत असताना खड्ड्यांमध्ये दुचाकी घसरली. या घटनेत 2 जण जखमी झाले. यवतमाळच्या पुसद माहूर रोडवरती माहूरकडून भरधाव येणारा ट्रक थेट एका किराणा दुकानामध्ये शिरला. यावेळेला सुदैवाने एका व्यक्तीचा जीव थोडक्यात बचावलेला तर अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद झालाय. जळगावच्या रावेर तालुक्यातील सावदामध्ये ट्रकचा अपघात झाला. अपघातात रोजोदा आणि हिंगोणा या ठिकाणी 13 कामगार जखमी झालेले आहेत. गावातील ग्रामस्थांनी तात्काळ धाव घेत जखमींना मदत केली आहे. मिरच्या केस तालुक्यातील नांदूर घाट या ठिकाणी 10 ते 12 महिलांकडून घराचा दरवाजा फोडत एका कुटुंबाला मारहाण करण्यात आली आहे. घरातील साहित्याची देखील तोडफोड करण्यात आली आणि संपूर्ण प्रकार जागेच्या वादातून झाल्याची माहिती समोर आली. मालेगावात 2 गटात तुफान लढा झालाय. लढ्यादरम्यान गोळीबार केल्याची घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलाय. चाळीसगाव कन्नड रोडवरील दरोड्याचा उलगडा करण्यात आलेला आहे. स्थानिक गुन्हे शाखेने सीसीटीव्हीच्या आधाराने गुन्ह्याची उकल करण्यात आली. या प्रकरणी 2 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. म्हसळा तालुक्यातील मेंढदी गावामध्ये एक वृद्ध दाम्पत्य संशयास्पद अवस्थेमध्ये मृत सापडलेला आहे. त्यामुळे या परिसरात खळबळ उडाली आहे. घटनास्थळी फॉरेन्सिक टीम दाखल झाली आहे. गोंदियात गांजाची वाहतूक करणाऱ्यांवरती पोलिसांनी कारवाई केली. यावेळेला पोलिसांनी संपूर्ण मुद्देमाल जप्त केला आहे. गोमाजी चौधरी असं अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव आहे. नंदुरबारच्या चिखली बुद्रुक गावामध्ये अवैध दारूसाठ्यावरती पोलिसांनी कारवाई केली. यावेळेला पोलिसांनी सगळा दारूसाठा जप्त केला आहे. सांगलीतील मिरजमध्ये सोशल मीडियावरती रील्स बनवण्यासाठी बेकायदा तलवार बाळगणाऱ्या अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतलाय. अल्पवयीन मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नंदुरबारमध्ये गॅस सिलेंडरचा काळाबाजार करणाऱ्यांवरती पोलिसांनी कारवाई केली. अवैधरित्या वाहनांमध्ये गॅस भरत असल्याचं समोर आलेलं आहे. या कारवाईमध्ये 20 सिलेंडर, 1 इलेक्ट्रिक मोटर आणि 2 वजन काटे असा एकूण 85,000चा मुद्देमाल जप्त केला आहे. धाराशिवमध्ये महामार्गावरती वाहनधारकांची लूट करणाऱ्यांवरती कारवाई करण्यात आली. यावेळेला पोलिसांनी 2 जणांना अटक केली आहे. दौंड तालुक्यातील राहू गावात गुराळ घरामध्ये काम करणाऱ्या ऊसतोड कामगारांवरती अत्याचार केला गेलाय. 9 कुटुंबातील 11 पुरुष 9 महिलांसोबत पोलीस ठेवलेल्या 7 मुलांची सुटका करण्यात आली आहे. छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतो. पाहत राहा न्यूज 18 लोकमत. अकोल्याच्या तेल्हारा शहरातील माळेगाव नाका ते पी पाटील पेट्रोल पंप मार्गाजवळील अपूर्ण रस्त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होते. या विरोधात सामाजिक कार्यकर्ते विशाल नांदोकर रस्त्यावरती खड्डा खोदून त्यांनी आंदोलन केलंय. तर 4 तासानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्त्याच्या कामकाजाबाबत लेखी आश्वासन देण्यात आलंय. कराड शहरात रस्त्यांवरील खड्ड्यांनी कंबरडं मोडलेलं आहे. देशात स्वच्छ शहरांचा डंका मिळवणाऱ्या कराड शहरात खड्डेच खड्डे पाहायला मिळत आहेत. त्यामुळे नक्की कोणता खड्डा चुकवायचा प्रश्न सध्या वाहन चालकांसमोर उभा टाकलाय. सोलापूरच्या विजापूर रोडवरील ज्वेलर्सच्या दुकानात फिल्मी स्टाईल दरोड्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. तोंडाला मास्क लावत हातामध्ये कोयता आणि पिस्तूल घेऊन 2 तरुण ज्वेलर्सच्या दुकानात शिरले. दुकान मालक आणि कर्मचाऱ्यांना धमकावत चोरांनी सोनं लुटलेलं आहे. छत्रपती संभाजीनगरच्या शहा बाजार परिसरामध्ये हातगडी लावण्याच्या वादात 4 मिळून धारदार शस्त्राने एकाची हत्या केली आहे. या प्रकरणी 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे. लोणावळ्यात पोलिसांनी अंड्यांच्या दुकानातून अंमली पदार्थ विक्रीचा प्रयत्न करणाऱ्या 2 आरोपींना अटक केलेली आहे. पोलिसांकडून मेफेड्रोन जप्त करण्यात आलाय. आरोपींवरती NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. नागपूरच्या तहसील पोलिसांनी घरफोडी आणि दुचाकी चोरी करणाऱ्या 2 आरोपींना अटक करत गुन्ह्याचा छडा लावलेला आहे. आरोपींकडून एकूण 2.84 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सोलापुरात बनावट खत विक्री प्रकरणी 2 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. जिल्ह्यातील बनावट खत उत्पादक, वितरक आणि विक्री प्रकरणामध्ये कृषी विभागाच्या भरारी पथकाने विशेष कारवाई केली आहे.
नोव्हेंबर महिन्यात बँक 11 दिवस बंद असतील. यामध्ये रविवार, दुसरा आणि चौथा शनिवार या दिवशी असणाऱ्या सुट्ट्यांचा देखील समावेश आहे. बँक जरी बंद असलं तरी सुद्धा ग्राहक नेट बँकिंग, मोबाईल बँकिंग, UPI आणि ATM सारख्या डिजिटल सेवांच्या मदतीने पैशांची देवाणघेवाण करू शकतील. चीनने सोन्याच्या विक्रीवरील दीर्घकाळापासून असलेलं कर सवलत ही रद्द केलेली आणि हा निर्णय 1 नोव्हेंबरपासून लागू झालेला आहे. या निर्णयामुळे ग्राहकांसाठी सोन्याच्या किमती वाढू शकतात आणि जगातील सर्वात मोठ्या सोन्याच्या बाजारपेठेतील दरामध्ये बदल होऊ शकतात. मुंबई उच्च न्यायालयाने स्टेनोग्राफर पदासाठी भरती अधिसूचना जाहीर केलेली आहे. उमेदवार अधिकृत वेबसाईटला भेट देऊन ऑनलाईन अर्ज भरू शकतात. पुढील आठवड्यात नगरपालिका निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पहिल्या टप्प्यात राज्यातील 246 नगरपालिका, 42 नगरपंचायती निवडणूक पार पडतील. 21 दिवसांमध्ये निवडणूक प्रक्रिया पार पडताना तत्काळ दुसऱ्या टप्प्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची सुद्धा घोषणा निवडणूक आयोगाकडून केली जाऊ शकते. तर शेवटच्या टप्प्यामध्ये नगरपालिका निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. नीता अंबानी यांचा आज वाढदिवस आहे. नीता अंबानी यांनी वाढदिवसाच्या दिवशी आईंचा आशीर्वाद घेतलाय. ऑक्टोबर 2025 मध्ये देशाच्या वस्तू आणि सेवा कर संकलनामध्ये 4.6 वाढ नोंदवली गेलेली आहे. एकूण संकलन 11,95,000 कोटींवरती पोहोचलंय. एक महत्त्वाची बातमी आपण बघूया. बिहार राज्याच्या निवडणुकीमध्ये 30% मतं मिळवून भाजप सत्तेत येईल असा दावा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकर यांनी केलाय. मतचोरीच्या विरोधात राज्यात वातावरण तापलेलं असताना आमदार उत्तम जानकर यांनी बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालासंदर्भातील दाव्यामुळे नव्या चर्चांना तोंड फोडलेलं आहे. भाजपाचे उमेदवार 10,000च्या फरकाने निवडून येतील. यामध्ये 70% मतं विरोधी पक्षांना तर 30% मतं भाजपाला पडतील. देशापुढे कमी मतं मिळवून भाजप सत्तेत आलं असं चित्र उभं केलं जाईल. यामध्ये एका प्रकारे मतचोरी होईल अशी शंका मांडत बिहार निवडणुकीचं गणित आमदार उत्तम जानकर यांनी मांडलेलं आहे. तीस 30% मतामध्ये BJP त्या ठिकाणी सत्तेवरती आलेली असेल आणि 70% मतदान हे विरोधकाला देऊन सुद्धा ते पराभूत झालेले असतील अशा प्रकारचा निकाल त्या ठिकाणी असेल. त्याच्यामध्ये काय केलं जाईल मी सांगतो. प्रशांत किशोरला 4%, 5% मतं आहेत. तर ती RJDची मतं 10% त्या ठिकाणी वर्ग करणार, त्यांना 15% मतं देणार. तेज प्रताप यादव हे वेगळ्या बाजूने लढतायत. त्यांना सुद्धा या काँग्रेसची आणि RJDची मतं 5% पडणार असतील तर त्यांना 10% वर्ग करणार. एकूण मतदान 30% झालं. 5% इधर उधर जातील. समजा राहिले किती 35% मतदान, 65% मतदान राहिलं. 65 मध्ये RJDला 35% मतदान दाखवतील आणि BJPला 30% मतदान दाखवतील. पण RJDचे उमेदवार आहेत ते लाखाच्या फरकाने 50 उमेदवार निवडून आणतील आणि भारतीय जनता पार्टी मात्र आपले उमेदवार आहेत ते 20,000 10,000च्या फरकाने पण सत्तेचं गणित 115चं लॉजिक जुळवणारे त्या ठिकाणी किंवा 110चा आकडा जुळवणारे असतील. अशा पद्धतीचा प्रोग्राम बिहारमध्ये त्यांनी केलेला असणार आणि तुम्हाला हेच चित्र उद्या TV मीडिया तुम्ही अनालिसिस करताना काय करणार. फक्त 30% मतं घेऊन सुद्धा BJP सत्तेवरती गेली. या सगळ्या बातम्या बघितल्यानंतर बुलेटिनमध्ये मी इकडे सांगतो. मात्र इथून पुढे सुद्धा राज्यभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी आपल्याला बघायच्यात फरासोबत. धन्यवाद अमित. महाराष्ट्राची खबर